हरे राम कृष्ण हरे रूप भालोचनी
सदाशिवा आहो सदाशिवा आहो सदाशिवा आहो सदाशिवा आहो सदाशिवा आहो सदाशिवा आहो सदाशिवा थोडा आवाज यायला आहो सदाशिवा आहो
Hallelujah.
अहो सदा शिवा, अहो सदा शिवा, देसी भक्ती मुक्ती भावा, करावी ती तुम्ही सेवा, ऐसे धरावे हा जीवा. अहो सदा शिवा, देसी भक्ती मुक्ती भावा, करावी ती तुम्ही सेवा, ऐसे धरावी हा जीवा. नामा म्हणे महादेवा, चुकवी 84चा ठेवा, करावी ती तुम्ही सेवा, ऐसे धरावे हा जीवा. विठाला विठाला नमो ईश्वरूपा, नमो माय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. विनवितो रंकदास मी सेवक, वचन ते एक ऐकावे, तुझी स्तुती वेद करिता भागला. निवांत चिठेला नेती नेती, ऋषीमुनी सिद्ध बहु कविजन, वर्णिता तुझे गुण न सहती. तुका म्हणे तेथे माझी काय वाणी, जे तुझी कीर्ती वाखाणी देवा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या प्रपदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संतान सिरंजीवी हा चिंतासी फुलिया. या मनासी लागू हरिनामाचा छंद, वडी गोविंद गावयासे, जयांच केली स्मरण, होय सफळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो. चराचरी हस्तक्षमाला दही कृष्ण तत्वम, जीवाग्रे भागे वरराम मंत्र नमस्तके. केशोपाद तीर्थम श्री शिव महाभागवतम नमामि. नमो कालकौतुहाय, नमो चक्रचालक गोपाळ, नमो विश्वप्रतिभाळ प्रभंजनः. तुका म्हणे माझे नमन जानतिया, माझे नमन जानतिया, माझे नमन जानतिया, माझे नमन जानतिया. पाया तुका म्हणे माझे नमन जानतिया, लागत से पाया वेळोवेळा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांची या. अहो सदा शिवा, अहो सदा शिवा, देसी भक्ती मुक्ती भावा, करावी ती तुम्ही सेवा, ऐसे धरावे या जीवा. विठाला विठाला
सदा शिवा देसी भक्ती मुक्ती भावा करावी ती तुम्ही सेवा ऐसे धरावी हा जीवा. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट महान भगवत भक्त पंढरपूर निवासी लढीवाळ प्रेम स्वरूप सस्वरूप साक्षात स्वतःला ओळख करून घेणारे अप्रतिम अति सुंदर असं दिग्दर्शन व्यथित करणारे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आपलं स्वतःचं नातं भगवंताशी जोडणारे लढीवाळ प्रेम भक्त श्री संत नामदेव महाराजांचं आहे. 3 चरणाचं आहे. 2 चरणावाल्यांनी कधीच न ऐकलेलं आहे, न पाठांतरातलं आहे, न कुठे त्याचं चिंतन केलेलं आहे, नाही का. गोड असा अभंग आहे आणि परिचित आहे. चिंतन मात्र गोड असं मिळणार आहे. अप्रतिम अति सुंदर असं तुमच्या आमच्या जीवनाची नौका अप्रतिम अति सुंदर अशा सुंदरशा व्यवस्थेस पात्र करून देणारा पण त्यातल्या त्यात परमविचार व्यक्त करायला लावणारा अभंग आहे. विठाला थोडासा गोड असा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र अखंड हनुमान यज्ञ सप्ताह सुनील गावस्कर मैदान ग्राउंड सेक्टर क्रमांक 1 CBD बेलापूर नवी मुंबई व अप्रतिम अति सुंदर असं चाललेलं तुमचं आमचं नामचिंतन पुष्प सोहळा वर्ष 21 गोड अप्रतिम अति सुंदर असं श्री संत ज्ञानोबा ह्या सेवाभावी संस्था विश्वस्त CBD बेलापूर नवी मुंबई आयोजित अप्रतिम अति सुंदर असे ह्या ठिकाणी ग्रंथालय ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा आहे. वास्तविक आता श्री रामचंद्रजी दळवी साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि श्री खंडोजी वराळ साहेब उद्योगपती नवी मुंबई विश्वस्त श्री प्रल्हादजी कोशे साहेब सर्व संत सज्जन भाविकास अप्रतिम अति सुंदर अशा प्रेरणेने सौजन्याने चाललेला हा सुंदरसा असा नामचिंतनी पुष्प सोहळा आणि माझ्याकडे आलेली 4थ्या दिवसाची सेवा अप्रतिम अति सुंदर असा आजच्या हरिजागर शालनताई महाराज म्हात्रे भजनी मंडळ कामोठे अप्रतिम अति सुंदर असे या ठिकाणी हरिजागराचे पुष्प कीर्तन सेवेनंतर आहे. गोड असे या ठिकाणी मृदुंगमणी आहेत, गायनाचार्य आहे, सुंदर असं हरिपाठाला साथ देणारे कीर्तन साथ देणारे मला वाटतं कोथुरेश्वर भगवंताचे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेतले अप्रतिम अति सुंदर असे लहान लहान लेकर आहेत. सभामंडप डेकोरेशन संपूर्ण अन्नदान व्यवस्था दररोज हरिकीर्तनानंतर महाप्रसाद दिला जाणारा त्यात देणारे मंडळी अप्रतिम अति सुंदरसं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. श्री संत ज्ञानोबा सेवाभावी संस्था विश्वस्त CBD बेलापूर नवी मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव खजिनदार थोडासा हँडल बारीक छापला फौजीला दिसायला जरा कमी झालं आहे. आणि भक्तपरायण श्री खंडोजी बाबा आमचे खंडोजी महाराज शिरोडे पाटील बाबा अप्रतिम अति सुंदर असं ह्या ठिकाणी स्वतःचं अध्यक्षपद ह्या संस्थेसाठी भूषवत आहेत. कार्याध्यक्ष उद्योगपती श्री रामचंद्र दळवी साहेब असतील, उपाध्यक्ष उद्योगपती श्री खंडोजी वराळ साहेब असतील वा सचिव श्री भाऊसाहेब तुमचे तोरमल साहेब असतील आणि थोडं मोठं सापा ना आता तिथून पुढं मला दिसायला कमी होत चाललं महाराज श्री आणि खजिनदार सुव्यवस्थेमध्ये आमचे जाधव साहेब असतील खंडूशेठ नाही पांडुरंग शेठ जाधव साहेब असतील. गोड असा विश्वस्त परिवार आहे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी माझी सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि आज ह्या ठिकाणी मला आदरणीय या समस्त कार्याध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सगळी ही ज्ञानोबा ह्या सेवाभावी संस्था आहे यांच्या माध्यमातून महाराज माझ्याकडे प्रत्येक वर्षी फोन येतो. पण मागच्या वर्षी थोडं चुकवलं गेलं असेल माझ्याकडून काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील पण हे वर्षी मात्र मला बाबांनी खारघरची सेवा झाली आणि तेथेच सांगितलं महाराज शिवडी बोलापूरला तरी आपल्याला यावं लागेल. गोड असं सगळ्या मंडळींचं माझ्यावर अतोनात असं प्रेम आहे. गोड अप्रतिम अति सुंदर असं प्रेम आहे. या ठिकाणी बसलेले माझ्या सगळ्या माय जगत जननी असतील तुम्ही आम्ही सगळे पारमार्थिक साधक मायबाप असाल खुर्चीवरती बसलेले आजूबाजूला बसलेले सगळे सुव्यवस्थेमध्ये पात्र होणारे सगळ्यांचं गोड असं प्रेम व्यक्त करतोय. विठाला विठा सेवेला घेतलेला अभंग गोड अप्रतिम अति सुंदर असा मी पहिल्यांदाच बोलून गेलो कोणाच्याही लक्षात नसेल असा. कारण का लक्षात नसणारा अभंग लक्षात येणं आणि लक्षात आल्याच्या नंतर त्याचा लक्षार्थ लक्षात घेऊन आपला जीवनाचा प्रवास करणं म्हणजे साधकाला सोपी पायवाट प्राप्त होणं आहे. प्रत्येक साधकाला प्रत्येक स्थितीमध्ये महाराज कुठेतरी साधकाला सोपी पायवाटेची अपेक्षा आहे. ओके कळतात ना वाक्य माझे सगळे. सोप्या पायवाटेने जावं सोपे काहीतरी कुठेतरी मिळवावं आणि आपल्या जीवनाचं चीज करून जावं हा प्रत्येकाचा अट्टहास आहे. प्रयोजनमुद्दिश्य मंदोपिन प्रवृत्ते कोणताच जीव फायद्याशिवाय कार्य करत नाही. तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी आलात ना फायदा घेऊनच आलात असं कोणीही नाही का विदाऊट फायद्याचं या ठिकाणी येते आणि विनाकारण बसते आणि विनाकारण बसून कुठेतरी परत बाहेर जाते. असं ह्या मृत्यू लोकात एकही जीवजंतू सापडणार नाही.
प्रत्येकाला हवा असा वाटणारा फायदा जर प्रत्येकाला अपेक्षित असेल तर मग मात्र कुठेही जा दरबार चेंज होण्याची शक्यता असते. प्रत्येक ठिकाणी दरबार तो राहीनच असं नाही. आता ह्या ठिकाणी पांडुरंगाचा दरबार भरमसाठ असा भरलेला आहे. सुंदर अप्रतिम असं सुंदर माऊलींचं ह्या ठिकाणी दिग्दर्शन आहे. स्वतः माझ्या तुकाराम महाराजांचं दिग्दर्शन आहे आणि पांडुरंगाचे दिग्दर्शन आहे. पण मात्र एखाद्या वेळेस आपला दरबार बदली होऊ शकतो नाही का. तसं आज नामदेव महाराजांचा दरबार बदली झालेला आहे. वास्तविक पाहता एकनिष्ठ पांडुरंगाचे परमभक्त श्री संत नामदेव महाराज पण मात्र आज त्या दरबारात ते उभे नाहीत. आज वेगळ्या दरबारात उभे आहेत. तो दरबार आहे काशी ईश्वेश्वराचा. म्हणजे याचा अर्थ महावैष्णव माऊली ज्ञानोबा ह्या बरोबर निवृत्ती दादा स्वपन काका आदिशक्ती मुक्त आहे आणि हे सगळे नामदेव महाराज संत मांदियाळी तीर्थाटन करायला निघालेली आहेत. वाक्य कळतात ना. म्हणजे तीर्थाटनमध्ये तीर्थावळीच्या प्रवासामध्ये हा केलेला दिग्दर्शनी अवस्थेमधला आजचा गोडा असा अभंग आहे. या अभंगामध्ये वास्तविक पाहता नामदेव महाराजांना काही प्रश्न पडलेला आहे. याचा अर्थ असा आहे श्री संत नामदेव महाराज विश्वेश्वराच्या दरबारामध्ये बसून डोकं खाजवतात. आलं का लक्षात. ज्या ठिकाणी संत डोकं खाजवतात त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे असं संत जाणतात. माणसं कधी जाणत नाही. आणि त्यापैकी हे जाणणारी प्रक्रिया महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांनी जाणली आणि जाणल्याच्या नंतर गोड असं नामदेव महाराजांकडे पाहिलं. म्हटलंय बाबा काय प्रकार आहे हो. आपण कधी डोक्याला हात लावताना दिसत नाही पण आज मात्र इथे येऊन डोक्याला हात लावला. नामदेव बाबा म्हणतात बाबा अरे माऊली असं कारणच असं घडलंय का वास्तविक पाहता जर तेथे असतो तर त्याला कशाला डोकं खाजावं लागते हो. त्याला तर मी एका मिनिटात विटेवरनं खाली आणतोय. त्याला तर एका मिनिटात मी माझ्या हातचं खायला लावतोय. त्याला तर एका मिनिटात मी माझ्या घरी जेवायला बोलवतोय. नवे त्याने किती पण रुपये घेऊ दे त्याच्या पाठीमागं पळण्याची ताकद मी काही सेकंदात दाखवतोय. पण आज मात्र मला ह्या दरबारात काहीतरी वेगळंच दिसतंय. असं काय दिसतंय नामा. काहीच नाही बाबा माऊली. इतकं गोड असं मला दिसलेलं जे स्वरूप आहे त्याला नेमकं प्राप्त कसं करावं किंवा त्याला नेमकं आकळावं कसं हा प्रश्न माझ्या डोक्याला पडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ नामदेव महाराज परमविचार व्यक्त करतात. वाक्य करतायत ना. जेथे परमविचार व्यक्त केला जातो तेथे काहीतरी 100% काहीतरी आपल्या असणाऱ्या ज्ञानामध्ये अज्ञानाचा कुठेतरी एक प्रतिबिंबित छेद पडलेला असतो आणि तो अज्ञानाचा प्रतिबिंबित पडलेला छेद कदाचित छेद व्यस्त होऊ नये म्हणून नामदेव महाराज या ठिकाणी माऊलीला म्हणतात माऊली काय करावं. काहीच नाही. नेमकं आम्ही ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी संभव येण्याचा मला शक्यता आहे. कारण जी भक्ती एवढी मोठीशी दरबारातली भक्ती आहे ती तिकडे सोपी होती पण मात्र येथे मात्र अवघड आहे. अरे काहीच नाही रे बाबा. जेथे तू महावैष्णव माऊली ज्ञानोबा हे अवतारी स्वस्वरूप साक्षात पांडुरंग निवासी पंढरपुराच्या सानिध्यामध्ये वाढलेला आहे तेथेही सोपंच आहे आणि येथेही सोपंच आहे. याच्यामध्ये बिलकुलही अवघड मानण्याचं कारण नाही. तू काळजी करण्याचं कारण नाही. असं कसं माऊली थोडंफार काहीतरी डोकं खाजावंसच वाटतंय का. तर हा बाबा फार मोठा आहे दिसतोय असा एवढा भोळाही म्हणता येत नाही. आणि हा बाबा दिसतोय एवढा असा एवढा चक्रवर्ती म्हणता येत नाही. पण मग मात्र याला उठवावं कसं हा पहिला परमविचार पडला नामदेव महाराजांना. आणि माऊलींनी सांगितलं इकडे ये जरा जवळ. थोडंसं असं कान जवळ घेतला आणि कानामध्ये जो महामंत्र दिला तो महामंत्र आजच्या सविस्तर अभंगात आहे. विठाला विठाला थोडस असं जवळ घेतलं आणि सांगितलं तुला वाटतंय असं का त्याला उठवायचं त्या देवाला तर एक काम कर. अहो ह्या शब्दानं त्याची जागृती तुला करता येईल आणि त्यावेळेस तू जागरूक होईल ना त्यावेळेस मग मात्र त्याच्या जवळची जी भक्ती तीच तुला अपेक्षित असेल. त्याच्या जवळची जी मुक्ती आहे तीच तुला अपेक्षित असेल आणि त्याच्या जवळची भक्ती आणि मुक्ती ही ज्यावेळेस तुला अपेक्षित पद्धतीनं तुझ्या प्रवाहामध्ये जीवनाच्या जीवनचक्रामध्ये येईल ना त्यावेळेस मग मात्र तू ती ज्यांनी भक्ती केली ती ज्यानं मुक्ती मिळवण्यासाठी प्रयास दिला तीच तुझ्या जीवनामध्ये सेवा घडावी तू अशी अपेक्षा करशील. आणि एक वेळ ती अपेक्षा आली का मुक्ती नावाच्या शब्दातून तुझ्या जीवन मोक्ष अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती तया नाम म्हणती मोक्ष नावाची जी व्याप्ती आहे जी निवृत्ती नावाची व्याप्ती आहे महाराज म्हणतात तीच तुला 84 लक्ष योनीच्या फेऱ्याला थांबू शकते. घेतलेल्या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला आता प्रत्येकाच्या लक्षात अभंगाचा भावार्थ महाराज आला. दरबार आजचा थोडा बदललेला आहे. मी तुम्हाला हा अभंग निवडण्याचं थोडं प्रयोजन सांगू का म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कारण माझ्यासमोर पनवेलमधले स्वामी बाबा आमचे बसलेले आहेत. ते भगवान शंकराचे परम एकनिष्ठ भक्त आहेत आणि ते भगवान शंकराची भक्ती करतात. त्याच्या पुढचं वाक्य बोलू तुमच्यासाठी. ती वास्तविक पाहता सुभेदार मेजर म्हणून रिटायर आहेत. म्हणजे मज भेटो मज जातीचे. आलं का लक्षात. आम्ही एकमेकाच्या जातीचं एकमेकाला भेटलो आणि तिथपासून इथपर्यंत थोडं आमचं झालं. म्हटलंय नमशिवाय दुपारपासून 2 फोन केले. म्हटलं नमशिवाय बाबांना माझं कीर्तनच ऐकायला यायचंय ना. स्वामी बाबा आमचे जर एकनिष्ठ शिवाचे भक्त असतील तर आज शिवदर्शन मंडपात मांडू. विठाला मी
सगळ्या ट्रस्टीच्या मंडळीला एक वेळेस विनंती करतो, मला 2 वर्षापूर्वी महाराज बोलवलं होतं, मला ह्या ठिकाणी मी कोणता अभंग घेतला, आपण ज्या वेळेस जर प्रत्येक वर्षाला उपस्थित असेल तर त्याच्या मागच्या माझं जे कीर्तन ऐकलं त्याच्यापैकी जो अभंग मी कीर्तनाला घेतला होता तो हा अभंग घेतला असं मला जर एखाद्या मायेनं जर उठून सांगितलं ना तर 100% माझी माय 1001 वर्ष मरतच नाही महाराज. कोणी पण सांगा, तुम्ही प्रत्येक वर्षी कीर्तनाला असता का सगळेजण? मागच्याही वर्षी होता, त्याच्या मागच्याही होता, नाही आता नाही म्हणून राहिले तुम्ही, खोटं नका बोलू. जरा थोडा विचार करा बरं, कोणता अभंग घेतला असेल बरं. मी स्वामी बाबा काय होतं माहिती आहे का, माऊली काय होतं माहिती आहे का, आम्ही अभंग नोट्स करून ठेवत नाहीत आणि परिणामी एक तुमच्यापुढे गोडवाक्य मांडू का, क्रांतीची मशाल पेटवल्याशिवाय क्रांतीच्या मशालीचा धूर जिथपर्यंत जायला पाहिजे तिथपर्यंत जात नाही. परिणामी भगवान श्री हरी विठ्ठल ज्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतो ती अपेक्षा पूर्ण होत नाही. आणि म्हणून तो धूर ते चांगली जोरात टाळी वाजवा, वाजायची असेल तर भरभरून वाजवा, म्हणजे रिस्पेक्ट द्या. वा वा वा. आता कसं जमलं बरं, आता 1 वर्षभर एका टाळी वाजवणारा माणूस जात नाही, काळजी नका करू. मी नाही बोललो, माझे माय बापू माझे संत सांगतात, दादा लागून या पाया विनवितो तुम्हा तरटाळी मुखी बोलाना. छान भजन करायचं, गोड भजन करायचं, अट्रॅक्टिव्ह भजन करायचं, एकमेकाबरोबर बोलायचं नाही, काही नाही. लेकून थोडं बोलत असेल त्याला चुपचुप बसवायचं, घडीवर 10-5 मिनिटं, 9ला 10 मिनिटं कमी असताना कीर्तन सुटलं जाईल. अगदी वेळेत अप्रतिम अति सुंदर अशा टायमिंगमध्ये काळजी करण्याचं कारण नाही. पण दरबार मात्र आज गोडे महाराज एक टाळी वाजवा सगळ्यांच्या नावानं आपण. वा गोड गोड गोड. जरी आपण शहरवासी जरी असला तरी असं वाटत नाही शहरात कीर्तन चाललं म्हणून, नाही का. कीर्तन असं वाटतंय का आपल्या कुठेतरी आपल्या सुंदरशा अशा खेडेगावात चाललेले सगळे मंडळी असे प्रफुल्लित मला दिसले म्हणून बोललो, विठाला विठ्ठल. देवाच्या प्राप्तीकरता परम विचाराची गरज आहे. आजचा अभंग परम विचार करायला लावणार आहे. आता लक्षात, देवाला आकळावं कसं, देव आकळल्यानंतर देवाकडं मागावं काय, किंवा देवाच्या मागण्याच्या पद्धतीमध्ये मागणं नेमकं असावं काय, वास्तविक पाहता ज्या भावात जे फेकायचे ते फेकावं कसं, तो भाव नेमका असा जागरूक करून फेकावंच का, आणि त्यातल्या त्यात कशा करता फेकावं, हे सगळे प्रश्न आजच्या अभंगामध्ये. डोकं खाजल्याशिवाय किंवा परम विचार केल्याशिवाय माणसांचा 84 लक्ष योनीचा फेरा थांबत नाही. ह्या वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा, विठाला विठाला. धर्मशास्त्र असं सांगते का, विचारा वाचून न पविजे समाधान. आम्हाला समाधान करायचं असेल, शांती मिळवायची असेल ते विचार करणं गरजेचं आहे. ऐका ना, मग धर्मशास्त्रामध्ये विचाराचे 5 प्रकार आहेत महाराज. आज त्या 5 प्रकाराच्या मध्ये एका विचाराची फार मोठी कमतरता आहे बाबा. आजही पण तो विचार तरी माणसाकडे नाही, आणि जो एक विचार आहे ना त्या विचाराचं नाव आहे परम विचार. मग महाराज आमच्याकडे कोणते विचार आहेत हाही प्रश्न तुमचा असेल ना, मग त्याच्याकरता उत्तर चांगलं गोड ऐकून घ्या. तुमच्याकडे विषयी विचार आहेत जास्त, तुमच्याकडे व्यर्थ विचार जास्त आहेत, तुमच्याकडे परदोष विचार जास्त आहेत, आणि तुमच्याकडे परनिंदा विचार जास्त आहे. म्हणजे तुमच्याकडे आणि माझ्याकडे ह्या विचाराची जास्त ठेवण आहे. वाक्य कळतात ना, प्रत्येकाच्या वाट्याला आलेली ठेवण आहे. पण आजही अमृत्यू लोकांमध्ये परम विचार करायला लावणारे किंवा करायला लावावं किंवा व्हावं करावा अशा पद्धतीमध्ये मात्र बरेच साधक दिसत नाहीत. वाक्य कळतायत ना माझे. मग तो परमविचार आपण का करत नाही याच्याकरता आपल्याला काही मागच्या विचाराचा दांडोळा घ्यावा लागेल. आजही पण फक्त सभा मंडप, धर्म मंडप, नामसंकीर्तन मंडप, भगवंताचं पूजन, विधिवत यज्ञ सोहळे जे संपन्न होत आहेत ना त्यामध्ये काहीतरी विचार करत चला. जोपर्यंत तुम्ही आम्ही विचार करत नाही ना, नुसतं आलं गेलं बस शॉर्टबट स्वीट हाय 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 नाही कळलं का.
गुरुवर्य माऊली फार गोड सांगतात, मस्त एवढ्यापर्यंत जर परमार्थ कळत असेल तर इज दिस रॉंग सिस्टम. आलं का लक्षात? ही सगळ्यात धोकेदायक आणि विचाराच्या पातळीच्या पलीकडची सिस्टम आहे. म्हणून ज्या ठिकाणी आपण आलोय ना त्याचा काही विचार व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? हा धर्म मंडपात बसण्याचा जो 2 तासाचा वेळ आहे, हरिपाठाचा अर्धा पाऊण तासाचा वेळ असेल, प्रवचनाचा वेळ असेल, ज्ञानेश्वरी पारायणाचा वेळ असेल, जीवनातले गेलेले 4-5 तास ज्याच्याकरता डेली जातायत ना, हे जात असतील त्यांनी कमीत कमी त्यांनी बाकीच्यांचा विषय सोडून द्यावं. त्यांना ना हरिपाठ कळा ना, त्यांना ना ज्ञानेश्वरीचं पारायण कळा ना, त्यांना ना अभंग गाथा गीता ज्ञानेश्वरीचं काही तत्वज्ञान कळा ना, पण कमीत कमी जे करतात माझे मंडळी ते त्यांच्याकरता आजचा अभंग परमविचार व्यक्त प्राप्तीस पात्र होणारा अभंग आहे. आलं का लक्षात? आणि तो परमविचार प्रत्येकाचा व्हावा लागतो. मग महाराज ह्या लोकांकडे कोणते विचार आहेत? पहिला म्हणजे विषयी विचार. विषयी विचार हा प्रश्न ज्या वेळेस श्रीमद भागवतमध्ये अनेक प्रकारचे अर्धांगिनी स्वतः भगवान स्वस्वरूप साक्षात कृष्ण भगवंताला करतात, ज्या वेळेस विषयी विचाराच्या बाबतीमध्ये हाच प्रश्न स्वतः शिवपुराणामध्ये आदिशक्ती पार्वती माताई भोले बाबांना ह्याच स्वरूपामध्ये करते, स्वतः विषयी विचाराचा हाच प्रश्न रुक्मिणी माता स्वतः श्री हरी विठ्ठल पंढर पांडुरंगाला ह्याच परिस्थितीमध्ये करते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जेथे भगवंताचं स्वरूप आहे तेथे अर्धांगिनी हा विषयी विचाराच्या बाबतीमध्ये एक ना एक टोला देवाला मारतेच. आलं का लक्षात? वाक्य कळतायत ना? आणि आमची आई टोला मारल्याशिवाय राहत नाही. जरी बरोबर नाही मारला तरी कदाचित खुणेनं का होईनं मारतेच, आणि खुणेनं मारलेला टोला आमच्या बाबाला जमल्याशिवाय राहत नाही. आणि मग जर बाबाला तो टोला जमला तर बाबा थोडासा पुढच्या तयारीमध्ये असतो. असेच प्रश्न हे प्रत्येक पुराणामध्ये आदिशक्तीने केलेले आहेत. बरं, कोणते प्रश्न असतील? बरं, आदिशक्ती प्रश्न करते प्रत्येक पुराणातून. लक्षात ठेवा बाबा, हे प्रायोजन उद्देश्य मंदोपीनं प्रवृत्ती, कोणताच जीव फायदेशिवाय कार्य करत नाही असं तुमचं व्याप्तीचं प्रदर्शन धर्मशास्त्रामध्ये सांगतंय. पण मला असं वाटतंय एवढा मोठासा अफाट खर्च आमच्या नामदेव बाबांची साऊंड सिस्टीम आहे, इतकी गोड साऊंड सिस्टीम आहे, त्या साऊंड सिस्टीमला माप नाही. आणि शिबडी बेलापूर शक्ट क्रमांक 1 सुनील गावस्कर ग्राउंडमध्ये एवढा मोठासा हा महादिव्य नामचिंतन यज्ञ पुष्प ह्या ठिकाणी आरंभिला आहे. मग एवढे मंडळी जर शहरामधून आता काम सोडून जर येत असेल तर ह्या सगळ्यांना मोक्ष देऊन टाका. हे कळलं का? ह्या सगळ्यांना मोक्ष देऊन टाका. हा प्रश्न प्रत्येक पुराणामध्ये आदिशक्तीचा आहे. लक्षात ठेवा, आदिशक्ती इतकं प्रेमळ पात्र कोठेच नाही महाराज. आणि मी कायम सांगत असतो, जर तुम्हाला काय मिळवायचंच असेल ना, एक गोड वाक्य लिहून ठेवा खिशामध्ये. जर काय मिळवायचंच असेल तर कमीत कमी आदिशक्तीचं दर्शन घेणं डेली तुम्हाला क्रम प्राप्त आहे महाराज. वाक्य कळलं नाही? कळलं ती म्हणून महाराज हे काही पण नका सांगू बा, तेवढं सोडून बोला, मग मात्र तुम्हाला काहीच मिळणार नाही. जे मंडळी आदिशक्तीचं दर्शन पहिलं घेतात, मायचं, पत्नीचं, विविधवत नात्याचं, त्या नात्याचं दर्शन कधी व्यर्थ जाऊ देत नाही. हे गोड वाक्य बोलू. महाराष्ट्राचा जाणता राजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कार्यारंभिक प्रारंभीचा यशाचा मार्ग गाठण्यासाठी पहिलं मासाहेब जिजाऊचं दर्शन घेत होते महाराज. इतकं गोड दर्शन घ्यायचे ना. आणि जगाच्या दरबारामध्ये आईला साहेब म्हणणारा एकच राजा आहे, फक्त छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा कोण नाही माय बाप. हा, आणि म्हणून बघा ना, इतकी उंच शिखराची यशोगाथा आहे माझ्या राजाची. आता मी ह्या ठिकाणी मांडणार नाही, उद्याच्या कीर्तनकाराला सांगून ठेवा, दादा 19 फेब्रुवारी रे जरा थोडा अभ्यास करू नये शॉर्टबट स्वीट, पण आजच्या मात्र स्थितीमध्ये आम्हाला राजाचं गुणदर्शन दे. हा, अभंग व्यथित प्रदर्शनातून दे, प्रमाणानिशी दे, कुठेतरी गोड वाक्यानं दे, आम्हाला राजा कळला पाहिजे महाराज. आलं का लक्षात? ते उद्याच्या कीर्तनकाराकडून घे. आता आज माझं त्या ठिकाणी मी जास्त चिंतन मांडणार नाही, पण लक्षात ठेवा, आदिशक्तीचा हा जो प्रश्न आहे हा थोडासा खटकला बाबांना. बाबा म्हटले एक काम कर, 1 मिनिट, तुझं जर प्रश्नच असेल तर मग मात्र प्रश्नाचा उलगडा करणं गरजेचं आहे. तू घाबरू नको, काहीच नको. तुला असं वाटतं का या मंडपातील एवढ्या माणसाला मोक्ष देऊन टाकायचा? चल देऊन टाकला, काय अडचण नाही. तुला प्रश्न असेल ओके देऊन टाकला, पण एक काम कर ना, अगं परीक्षा दिल्याशिवाय मार्क कसे पडणार आहेत नाही का? तू कुठेतरी परीक्षा द्यायला तर लाव नाही आणला. एखादी परीक्षेचा पेपर काढल्याशिवाय पुढचा मार्क मी कसा मांडू? विनाकारण मार्क मांडण्यासाठी प्रत्येकाने न परीक्षा देणं म्हणजे 0 मार्क मांडणं आहे ना. अगं परीक्षा दिली म्हणजे 1 मांडता येईल, त्याच्या पुढे 2 मांडता येईल, 3 मांडता येईल, 4 मांडता येईल, 40 होईल, 50 होईल, 60 होईल, काय व्हायचं ते होईल, पण परीक्षा द्या. विषयी विचारामध्ये मग्न झालेल्या असणाऱ्या साधक माईबाबा करता आदिशक्ती पुराणातून प्रश्न करते. श्रीहरी विठ्ठल स्वस्वरूप साक्षात ब्रह्माला, श्रीहरी विठ्ठल स्वस्वरूप साक्षात विष्णूला, श्रीहरी विठ्ठल स्वस्वरूप साक्षात तम गुणाधित आदि योगाने नटलेल्या माझ्या शिवहरी शिवजीवी भगवंताला एक ना एक आदिशक्ती प्रश्न करते. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तराचा उलगडा घेत असताना एक ना एक देव आदिशक्तीला प्रश्न करतो. ओके पाहिजेत ना, एक काम कर म्हणे, बस काही नाही, मी फक्त 5 खोल्या तयार करतो. 5 खोल्यांपैकी तुझी जेवढी मंडळी आहेत ना, एवढे ग्राउंड मधले हे सगळे सोडून दे.
बस फक्त 8 एकच आहे. सकाळी 8 वाजता खोल्या उघडल्या जातील. 8च्या नंतर जो शेवटच्या खोलीमध्ये पलीकडं माझ्यापर्यंत येईल त्याच्याकरता मोक्ष लगेच मिळणार आहे. काळजी करायचं कारण नाही. अशा 5 खोल्या तयार केल्या. पहिली खोली आहे शब्द आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, स्पर्श आहे, पंच विषयाच्या 5 खोल्या तयार केल्या. आजूबाजूला आरुळी ठोकली. सिबडी बाळापूरवालो सगळे असे पळत पळत आले. म्हणे पांडुरंग पंढरपूर निवासी आपल्यासाठी समर्थ आहे. काळजी करण्याचं कारण नाही. भोळे बाबा समर्थ आहे. जे ना ते पाहिजे मिळेल. फक्त एक टायमिंग 8 ते 12. या खोल्याच्या पलीकडे जो जाईल त्याच्याकरता मोक्ष तयार आहे. वाक्य कळतात ना. आणि सोडला जो लोंढा, सगळाच्या सगळा लोंढा पहिल्या खोलीत गेला. 25% गायब. नाही कळलं का? त्याच्यातून 25% बाहेर पडले. 75% त्याच्यात परत दुसऱ्या खोलीत परत काही गायब. तिसरीत गायब, चौथीत गायब, 5वीत गायब. शेवटी आदिशक्तीला म्हटलं टायमिंग इज द एंड. ओके कहा है? ज्यावेळेस आदिशक्ती प्रत्येक रूम मध्ये जायची, दरवाजा उघडायची, हॅलो ते म्हणायचे नाही आता टाटा बाय बाय. लय गोड विषय चाललेत आता. कळालं का? वाक्य कळतात का? शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श याच्या पलीकडे साधकाला जाणं स्वप्न आहे मायबाप. आणि ज्यांनी याच्यावरती विरजन घातलं ना त्याच्याकरता श्रीहरी विठ्ठल भगवंत, श्रीहरी विष्णू स्वस्वरूप साक्षात तम गुणातीत उपाधी योगाने भगवान भोले बाबा सुद्धा समर्थ आहे. सत्व गुणातीत उपाधी योगाने माझी विष्णू भगवंत प्रसन्न आहे. फक्त त्याच्याकरता विषयी विचार करू नका. मग काय करायचं महाराज? संसार सोडून द्यायचा का? मुळीच नाही. फक्त संसार करत असताना युटर्न मारत चला. काय करत चला? युटर्न मारत चला. फक्त शॉर्टकट स्वीट पाहायचं बस. ओके. नाही कळलं का? एवढं तर करत चला. महाराज किती गोड प्रमाण देतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म ना कोणाला सुटत ना कोणाला सोडता येत. शॉर्टबट स्वीट एक गोड वाक्य बोलू का? एवढा खतरनाक हा संसार आहे महाराज. बस ओके महाराज आम्ही ते कायमच ऐकतोय ते हो. पण आमचं सुटते कुठे? सोडू नका. त्याच्यापासून बाजूला पडूही नका. फक्त त्याच्यावरती तिरकी नजर करा. युटर्न मारत चला. माझ्यासाठी हा थोडासा धोकेदायक आहे. एवढा जरी विचार केला तरी त्या विचाराला परम विचार म्हणतात. विठाला विठाला महाराज एक असंच होतं बरं का. इतकं बेडक होतं, इतकं बेडक होतं बाबा. एवढं बेडक होतं त्याला काहीच कळत नव्हतं. तो इतका असा अतिउच्च कोटीचा शहाणा होता नाही का. आणि तो पुढचा असा काहीतरी प्रश्न करत राहायचा. आणि त्या बेडक असणाऱ्या प्रश्नांकित भावाला प्रश्न शेतकऱ्यांक असताना स्वतः काहीतरी मी आहे असं म्हणावं ज्यावेळेस वाटायचं आणि त्याला त्यावेळेस त्याच्याकरता काही साधू संतांनी एक थोडे थोडे असे उष्टीरकुटी न्यायाप्रमाणे काही थोडेसे सिद्धांत मांडलेले आहेत. मला वाटतं ते सिद्धांत आपल्यासमोर एकच मिनिटात ठेवतो म्हणजे लक्षात येईल. काय एवढा मोठासा असणारा हा दिव्य असा संसारात इतिहास संसारा याच्यामध्ये परिवर्तन आहे. ज्याच्यामध्ये आज असा दिसतोय उद्या असा दिसणार नाही. फार मोठा धोकेदायक आहे, घातक आहे. इतका मोठासा लवाड आहे, इतका मोठासा. पण तरी आम्ही त्याच्यापाशी एवढं का चिपटून राहिलो याच्याकरता माझ्या गुरुजींनी बाबा एक सिद्धांत मांडला. म्हटले बाबा भाऊजी व्यासपीठावर गेले एक सांगा बरं कसं आहे. जर तुम्हाला संसारा सोडून थोडंसं वाटलं असं काय ह्या परमार्थात यावं नाही का. तशी फौजी काय परमार्थात दिसत नाही म्हणता खुशा. विठाला मंडपामध्ये जेवढे फौजी आहेत वर हात करा बरं जरा. मंडपामध्ये फौजी जेवढे आहेत, पोलीस सेवेमधले पण, फौजमधले, पोलीस सेवेमधले, डॉक्टर सेवेमधले, इंजिनियर सेवेमधले जेवढे आहेत तिकडे वर हात करा बरं जरा. म्हणजे जे सेवा करतात परोपकारासाठी ते एवढे वर हात करा बरं. वा वा टाळी वाजवा जरा. एक गोड बाबा सगळे टाळी वाजवली. ही टाळी का वाजवली माहिती आहे का? लक्षात येते का तुमच्या? हे मंडळी याच्यापासून लय लांब असतात महाराज.
तरी सुद्धा ते परमार्थाला सोडत नाही आणि न सोडण्याच्या कारणास्तव एवढे लवकर या ठिकाणी बसलेले. थोडं सोपं नाही. आलं का लक्षात? मग मला सांगा आता गोड वाक्य, या मंडळींना थोडंफार तरी काहीतरी याचं स्वरूप कळालं असेल ना, थोडंफार तरी कळालं असेल. आता हा फौजी तुमच्या समोर कीर्तन करतोय, थोडंफार तरी आम्हाला कळलं असेल ना काहीतरी, हे तर बहुत खतरनाक है, कभी भी ठणका मारता है. नाही कळलं का? कभी भी ठणका मारता है. गुरुजी म्हटले, दादा करायची गरज नव्हती, यायची गरज नव्हती, काहीच करायची पाहायची कसलीच गरज नव्हती, पण नशिबानं आलोय आणि आलो तर एक काम करा दादा, कमीत कमी ते उचलू तरी नका. गुरुजी म्हणतात त्यांनी उचललं, खालून विंचू निघाला, विंचू आणि ठणका मारला. पळत पळत सुटला वाघाने, पाहिलं वाघाने पाठलाग केला, विंचवाचा ठणका वाघाचा पाठलाग, विहिरीत उडी मारली, विहिरीत कोपऱ्यातून नागोबा निघाला, कोपऱ्यातला नागोबा विंचवाचा ठणका वरती, वाघ पारुंब्याकडे पाहिलं, पारुंब्याला लटाकलं, आग्यामाळं उठलं. नाही कळलं का? सगळ्यांचे आग्यामाळं उठलेत, फक्त सांगायला वेळ नाही. विठाला विठाला. काहींचे आग्यामाळं मंडपात उठतात, तर काहींचे आग्यामाळं घरी गेल्या उठतात. नाही कळलं? पण प्रत्येकाचे उठतच असतात. आग्यामुळे याचा अर्थ घरी गोधडी घ्या. गोधडी म्हणजे आपली तिकडची वरची भाषा, मस्त गोड भाषा आहे ती महाराज. आता ती मला काय एवढं फॅशनेबल बोलता येत नाही महाराज, आम्ही फौजी माणसं ना, नाही का? पण एकदम शुद्ध प्रतिमादी सुंदर अशा माझ्या संतांच्या संत वाङ्मयामध्ये काही जर शब्द तोंडावर पडले किंवा कानावर जर आले, तोंडातून बाहेर पडले कानावर जर पडले ना, ती गुढीच वेगळी आहे. नाही का? गोधडी, गोधडी. महाराज म्हणतात, संत म्हणतात, देवा तुझी ती मात्र चांगली रे, पण आम्हाला दिली देव तुझी घोंगडी चांगली. वर घ्या. तुझी घोंगडी म्हटले असतील. असे संत का म्हटले असतील सांगा ना तुम्ही? संतांनी सुद्धा ती पांघरून घेतलेली महाराज. संतांना सुद्धा कळलं पांघरून घेतल्या याच्यामध्ये परमविचार काय करावा लागतो. अरे कोण तो विंचू, कोण तो ठणका, कोण तो वाघ, कोणत्या विहिरीत उडी मारली, कोणत्या विहिरीतून नागोबा दिसला, कोणत्या विहिरीतून वर पारुंब्या पाहिल्या, लटकला, आग्यामाळ उठलं, एक थेंब पडला, वहा नावाचा श्वास टाकला, सगळं विसरून गेला. नाही कळलं का? ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि याच्यात गुंतलेली माणसं विषयी विचारास पात्र. विठाला विठा. दुसरा विचार सांगितलं धर्मशास्त्रानं, व्यर्थ विचार सुद्धा करू नका. आमच्या आई वाक्य बोलू, जर आपल्याला काही काम नसेल ना, सगळं काम आटोपलं, घरचं वगैरे ओके, नोकरीचं काही काम आटोपलं ना, आपण त्या प्रवासामध्ये आहात ना, जर काहीच आपल्या डोक्यात काम नाही, आता ते एक काम करा ना, फक्त त्या तेवढ्या मिनिटामध्ये काही सेकंदाच्या MM कालखंडामध्ये फक्त श्रीहरी विठ्ठलाचं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड प्रवास होईल तुमचा महाराज, गोड प्रवास होईल. म्हणजे व्यर्थ डोकं कुठेतरी लावण्यापेक्षा, इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा, शेजारणीचं डोकं खाजवण्यापेक्षा, हिची तिची ढवाळी करण्यापेक्षा काय नाही, शॉर्टबट स्वीट आपलं कुठेतरी बाहेर जावं आणि श्रीहरी विठ्ठलाचं विठ्ठल 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 भजन करावं महाराज. वा, किती तुमच्या आमच्या जीवनामध्ये सोपे मार्ग आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल, तुम्ही आम्ही केळे मिळी गदार ओळे आनंदे, ध्वजा कुंजे गडू टके शृंगार नके करुणी, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. मनकार जना
पण डाव टाकणारी बरं का. विठाला विठाला. या वडीलधाऱ्या मंडळींच्या खेळामध्ये खेळायला लय खेळ मजा येते बाबा हो. तसे तुमच्यासारखे गायक पाहिजे महाराज, वा तुमच्यासारखे असे कीर्तनकार पाहिजे महाराज. यांच्या कुशीत बसले लय गोडी माय बापा हो. पण आपण काय होतं शॉर्टबट स्वीट काय कुठे चाललाय परमार्थ कुठे नेऊन ठेवलाय आपल्यालाच काही कळणार महाराज. काहींचे भांडवल 8ला संपतात, कोणचे 8:15ला संपतं, कोणचं काही गाण्याने संपतं, कोणतं कुठून काय संपतं. अरे हे एक प्रमाण नाही, एक अभंग नाही, कुठे काही चिंतन नाही, कुठे कसल्या काही स्थितीचं दर्शन नाही. ज्ञानोबा यांचे विचार नाही, तुकाराम महाराजांचे विचार नाही, सगळं संत प्रणाली तुमच्या अंगासमोर मांडली जात नाही. फक्त बस एक पिंगळा म्हटला 51,000 टाकेल. काय चाललंय माहिती. मी कोणाची निंदा करणारा महाराज नाही, पण माझे गुरुजी एक कडवटीने वाक्य समोर मांडतात. रे फौजी, रणांगण परमार्थ एवढं सोपं नाहीये. भक्ती तो कठीण शुळा वरील पुढी, निवड तो बळी विरळा शूर. नाही का. रणी निघता शूर न पाहे माघारी, ऐसे मज धीरे राखी आता, संसार हाती अंतरलो धुरी, आता कृपा करी नारायणा. वागवी तो तुझी नामाची हत्यार, हाची बडी वार मिरवितो, तुका म्हणे मज फिरता माघारी, तेथे उन्हे पुरे तुम्ही जाना. काय वाक्य संतांची महाराज. आणि म्हणून चॉटबट स्वीट पुढे वाक्य बोलतो, बाबा शपथ ऐकून शपथ होऊ नका आणि स्वतःची बरबादी करून घेऊ नका. विठाला गवळण तशी खतरनाकाची. हा प्रमाणाला मला थोडा न्याय द्यायला लागेल ना त्यांच्या. काय न्याय देऊ गोड तुमच्या प्रमाणाला सांगू तुम्हाला. काय प्रमाण होतं. मनकार मनकारी जना. अरे कसला विचार करतोय. कसला कसला काही नाही महाराज. काळ कीर्तन झालो. अरे मग काय 75 वर्ष वयाचं आपण का कीर्तनात काही वेगळं होतं. ना महाराज, रावणाने स्वर्गाला शिडी लावली पण त्याला ती लावताच आली नाही. आणि मग काय झालं असं मला वाटतंय. मी लावू शकत नाही का. बापरे, नाही कळालं का वाक्य. आजच्या माणसाचे विचार आजच्या नाही. त्याने समुद्र रठ्याचा गोडवा करायची प्रतिज्ञा केली पण त्याला नाही जमलं मला. आणि म्हणून माऊली म्हणतात, मनकारे मनकारे जना, चाल केलासी मोकळा, विठ्ठल विठ्ठल बोला. व्यर्थ विचार करू नका. डोकं खाजून काही उपयोग होणार नाही. व्यर्थ विचारामध्ये आपला टायमिंग घातला तर 100% पुढं अडथळा जीवन व्यर्थ जाईल. म्हणून विषयी विचाराच्या पलीकडं, व्यर्थ विचाराच्या पलीकडं परदोष दुसऱ्याला देऊ नका. विनाकारण त्याचं असं माझं कसं हा सुद्धा विचार करू नका. काय गरज नाही पडली. दुसऱ्याचं व्यर्थ विचारास आपलं भांडवल त्याच्या ठिकाणी खर्च करायचं कोणी सांगितलं. कोणी सांगितलं दुसऱ्याला दोष द्यायचं. दुसऱ्याला दोष देणं कुर्वन्ति विघ्नांतम मनुष्य मात्र. हा तुमच्याजवळ विघ्नशील धर्मशास्त्र सांगतंय. म्हणून दुसऱ्याला दोष देऊ नका. व्यर्थ प्रपलापम नरकृतपापम रोषम दोषम कशितरुण अभक्ष खातम व्यर्थ प्रवासम कुर्वन्ति विघ्नांतम मनुष्य मात्र. हा पुढच्या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर या विषयावर चिंतन मांडील. विठाला विठाला. दुसऱ्याला दोष देऊ नका. नुसतं आपण असं जरी केलं ना त्याचं असं तरी हा हात गळून पडन. तुम्हाला सिद्धांत दृष्टांत मांडू ऐका ना माय बाप हो. जगन्नाथपुरीची यात्रा चालू आहे. सुंदरसं असं वारकरी आपला नटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल नावाचं नामचिंतन चालू आहे. पंढरपूरची जगन्नाथचं दर्शनासाठी चाललेलं आहे. एका घरामध्ये मुक्कामाची वेळ आलेली आहे. मुक्कामासाठी दिंडी थांबलेली आहे आणि रात्रीचे 11:30-12 वाजलेले आहेत. एक माय समोर आली आणि म्हटली, बाबा माझे तुमच्यावरती प्रेम जडले, मन जडले, असं वाटतंय तुम्ही काहीतरी माझा लाभ घ्यावा. नाही ग आय, नाही ग महा ये, नाही ग ताय, अगं आम्ही विष्णुदास
बाबा म्हणतात अरे भाई आम्ही असं नाही, आमची ताई असं नाही, माय आम्ही असं नाही हो. आणि मायने आरडाओरडा केला. सकाळचा सूर्यनारायण भगवंताचं दर्शन झालं. राजा आला, राजाने हात तोडून काढला. मी बोलतोय कशाकरता, नुसतं असा हात केला होता, असा, ऐका ना, असा हात केला होता. ज्यावेळेस हात तोडला त्यावेळेस तोच बाबा जगन्नाथ भगवंताजवळ गेले आणि हात जोडले. देवा, अरे एक तर होता जोडायला, तो दोन तर होते पण त्याच्यापैकी एक गेला. आता एका हाताने तुझ्या बरोबर काय कारण मांडू रे बाबा, काय पाप केलं मागच्या जन्मात माझा हा हात तुटला गेला, तोडला गेला का? वारकऱ्याचं हे वागणं बरं होत नव्हतं का, चांगलं नव्हतं का? हा, सांगा ना, काय कुठे मी चुकलो? असा त्यावेळेस जगन्नाथ बाबांजवळ प्रश्न मांडला. आणि मांडणारा तो वारकरी साधा नव्हता, मायबाप, ते श्री संत सज्जन कसाई होते. जे सज्जन कसाई जगन्नाथ भगवान समोर आपले हा गारणं मांडतात. भगवंताने संपूर्ण दरवाजा खुल्ला केला, टीव्ही दाखवली. जो हात दुसऱ्याला दोष देण्याकरता पात्र ठरला होता तोच हात तुटला गेला. याचं कारण असं आहे, मागच्या जन्मात तुम्ही तपश्चर्या करत असताना एक कसाई असा पळत येत होता, गोमाता पुढे जात होती, गोमातेने यू-टर्न मारला, कोठे गेली म्हणून तुम्ही फक्त असा हात केला, गोमाता दाखवली म्हणून हात तुटला. वाक्य कळतायत ना? गोमाता दाखवली म्हणून दादा हात तुटला, हे तुमच्या हाताचं पाप. आणि जी गोमाता तुम्ही दाखवली म्हणून ती काटली गेली, तीच पुढल्या जन्माची, तीच ही स्त्री म्हणून तिचं हे पुण्य आहे. कळते ना तुम्हाला सगळ्यांना? दुसऱ्याला दोष देऊ नका. दुसऱ्याचे कर्म झाले झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाताम हरपली चिंता, नाही त्या मागुता जन्म घेणे. नाथबाबा फार गोड बोलतात महाराज, म्हणून दोष नको दुसऱ्याला, दुसऱ्याची निंदा पण करू नका कधीच. लक्षात ठेवा, हे काही धर्मशास्त्राचे नियम लक्षात ठेवा. देव पाहिजे ना सगळ्यांना, आमच्या कोणाला देऊ नकोय बरं असं वाटतंय असं मला. ज्यांना पाहिजे त्यांनी फक्त असा थोडा हात वर करा बरं, जरा आम्हाला देव पाहिजे महाराज, असा देव पाहिजे आम्हाला. असा तुम्हाला लगेच देव देतो ना मी, आता लगेच देऊन टाकतो देव महाराज. तुम्ही असं वर हात करा ना, महाराज आम्हाला देव पाहिजे हो. कोणा एवढ्यालाच पाहिजे फक्त देव, बाकीच्याला भोजन नाही. मग वर हात करा. नाही आमचे आपल्यालाही पाहिजे ना. ओके. अरे वर हात करा रे माझी माय बापा. आम्ही महाराष्ट्राचा जानता राजा राजराज छत्रपती शिवाजी महाराजांचे परम पवित्र पावन पवित्र कुशीमध्ये जन्मलेले आम्ही महाराष्ट्राच्या जानता राजाचे परम पवित्र पात्र प्राप्त दिशेमध्ये आज शपथ घेतो की महाराज, धर्म मंडपातली आमची ही शपथ अशी असेल, ना परविषयामध्ये आमचा पर विचार, ना आमचा परदोषामध्ये विचार, ना आमचा परनिंदेमध्ये विचार, आमचा फक्त परम विचारास प्राप्त आज आमचा हा विचार. बस एवढी शपथ घेतली ना, मग आता ऐका ना त्याला उठवायचं कसं. श्री संत नामदेव महाराजांनी माऊलीकडे पाहिलं. माऊली कसं उठवावं ह्या काशी विश्वेश्वराला? माऊली म्हटले, ऐका नामदेवा, आहो सदाशिवा, आहो सदाशिवा, आहो सदाशिवा, आहो सदाशिवा, आहो सदाशिवा, आहो सदाशिवा.
देवाला आकळायचा महामंत्र दिला असं बरं माऊलींनी नामदेव महाराजांच्या कानामध्ये. तुम्ही कोणत्याही दरबारात जा, ईश्वेश्वराच्या जा, दत्तप्रभूच्या जा, माऊलीच्या जा, तुकाराम महाराजांच्या दरबारामध्ये जा, सकल संत मायबापांच्या कोणत्याही दरबारात जा, जो आपल्याला देव आवडतो ना तिथे कुठेही जातो नाही आम्ही. पण त्याला आकळण्यासाठीचा एक तुम्हाला कानमंत्र दिला महाराज आजच्या अभंगामधून. एक गोड वाक्य बोलू, हा कानमंत्र प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये पाहिजे महाराज. जर हा कानमंत्र नसेल ना मग मात्र काही खरं नाही. काय कानमंत्र आहे हो? आहो, फक्त आहो, नाही का? किती गोड कानमंत्र आहे. मृदुंगाचार्य, तुमचं लग्न झालं झालं टाळी वाजवा झाला म्हणजे बरं झालं नशीब आणि तुम्ही महाराज. फॅमिली नाही आपली इथं ना? नाही नाही आहे इथं आहे. वर हात कर. लाजता का? कीर्तनकार कुठे आहे? आई आहे ना? ना आई. हो छान छान. माऊली माफ का? वा कीर्तनकारी आहे नाव. वा ताई मला माहीत नाही बरं का, माफ करा. फौजीला माहीत नाही. आपल्या सिरियस हे मस्तक आपल्या चरणावर येत आहे बस. वाह वाह टाळी वाजवा जरा ताईंच्या नावावर. पण हाच होत आहे माहीत नसतो ना. आता माझी ओळख नाही फौजी माणूस इकडं थोडेसे आता तुम्ही प्रेम देताय म्हणून कुठेतरी नाही का. चला असू द्या, आपलं लग्न झालं, आपण भाग्यवान आहात महाराज. वा चांगलं चांगलं चांगलं. दादा तुमचं टोपीवाली मला ट्रस्टीचे दिसतात. आमचे छत्रपतींचा फोटो येते. आपली दादा सापारीवाली. लग्न झालं? आमची माय आहे का इथे? नाही आली. घरी का बरं ठेवली बरं? गावी असता. ओके. मग इथं कोणाच्या अर्धांगिनी आहे? एखादा बाबांची आहे? वा वा. साहेबांची टाळी वाजवा बरं. कुठे आमच्या साहेबांची ताई? कुठे सांगा बरं आमची ताई? हा ताई कुठे आमची? वर हात करा ना आमचे ताई. उभे राहा उभे राहा उभे राहा उभे राहा. अहो मला फक्त एका शब्दाला न्याय द्यायचा आणि माझ्या कीर्तनात पुढे जायचंय. आमच्या साहेबांची फॅमिली कुठे आहे? फॅमिली. वा वा टाळी वाजवा. ताई जरा उठा बरं उठा बरं एकदा. का बरं उठा बोललो माहिती आहे का मी? माझ्या ताईला आणि माझ्या साहेबांना 101 वर्षाचं आयुष्य. गोड गोड आयुष्य. आता दादांची पण आमच्या बाबांची पण. तुम्ही उठला. आपली आहे का फॅमिली? नाही आपली आपली आहे. मला एक सांगा का, तुम्ही आता दोन्ही जण माणसं, तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं गुलाबजाम खायचे, पोहे खायचे, गोड गोड खायचं, अप्रतिम सुंदर खायचं, सगळं खायचं. साहेब तुम्ही काय खाण्याकरता महामंत्र वापरता हो? घरी गेल्यावर काय महामंत्र काय वापरता? चांगलं खायचं म्हटलं तेव्हा इकडून सांगितलं आमच्याने. पण तुम्ही म्हणता का हो? नाही म्हणत महाराज. खोटं बोलू नका. पांडुरंगा शपथ तुम्हाला. मला जेंट्स म्हणतील एक धडा शिकून जायचा आहे आज. तुम्ही साहेब काय म्हणता घरी गेल्यानंतर आमच्या ताईला? जर तुम्हाला असं वाटलं तर आपल्याला लाभ घ्यायचा काहीतरी आज बस. वा टाळी वाजवा महाराज. वा साहेबांचं नाम टाळी वाजवा. वा वा गोड गोड महाराज. वा. कारण ही शिक्षित मंडळी शक्यतो ऍक्टिव्ह बोलत असतात, रिस्पेक्टिव्ह बोलत असतात. पण एखाद्या माणसाचं सांगू का महामंत्र कसा असतो? अरे हे काय दादा, मग ती पण मध्ये नाही कळलं का? गुरुवर्य माऊली म्हणतात अशा माणसांच्या हे ठेवून द्यावा एक. नाही कळलं का? अरे माय बाप हो, काहीतरी गोड खायचं असेल, प्रसाद मिळवायचा असेल तर लाडी गुडी लावावी लागते. आहो अहो ती म्हणते का हो खायचंय का काही गोड तुम्हाला? हे घ्या लाडूच लाडू लाडूच. नाही कळलं? जसं रिस्पेक्ट द्याल, आदर द्याल, सन्मान द्याल, तशी ती जागृती होत असते महाराज. आणि तुम्ही प्रत्येक तीर्थात जा, ही रिस्पेक्टिव्ह भाषा वापरल्याशिवाय त्या तीर्थामधलं तीर्थ जागरूक होत नाही. वाक्य कळतात ना माझे? तुम्ही कोणत्याही तीर्थात जा, रिस्पेक्टिव्ह भाषा वापरल्याच्या नंतर ते तीर्थ जागरूक होत असतं बघा. आणि म्हणून आज काशी ईश्वेश्वराला नामदेव महाराजांच्या कानात महामंत्र सांगितला माऊलींनी. म्हणे माऊली नामदेव बाबा एक काम करा, अहो अहो शिवाय तो नाही उठायचा बाबा. आणि म्हणून आपल्यालाही काय असं वाटत असेल तर गोड फक्त एक शब्द प्रेममुखात ठेवा. तुम्हाला हातापाया पडून विनंती आहे, किती मोठा दुश्मन येऊ द्या, अहो जर त्या दुश्मनाने आपले पाय नाही पकडले तर मग बोला विठाला विठा. आता मी एक प्रश्न तुमच्या समोर ठेवतो महाराज. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 2 पक्षी आपल्या समोर ठेवतात. एक पक्षी आहे पोपट आणि एक पक्षी आहे बाबा कावळा. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? पोपट? बरोबर सांगितलं बाबा. कावळा आवडायला पाहिजे. नाही आवडला तर मग त्या ठिकाणी कशी जाईना होती महाराष्ट्र. हे बाबा
लय कमावलं रे दादा. मोकार लागण तेवढं फक्त शिव, फक्त शिव. पाया पडतोय बाबा, असे हात जोडितो महाराज. मला तर लाज वाटते महाराज या माणसांची. अरे माय बाप हो, इतके तुम्ही हात जोडता, इतके प्रार्थना करता, काय काय बाद धरतं, काय काय वेगळेच प्रयोग करतात महाराज. त्याला जे आवडतं ते ठेवतात, ते वरून म्हणतो मुस्कड हा नको मुस्कड. जिवंतपणी आलाच नाही, कधी घेऊन आता आला होय रे. जिंदे बाप को रोटी न देवे हरे बाप मत कहियो रामा, हरे बाप मत कहियो, हरे बाप मत कहियो, हरे बाप मत कहियो. जिंदे बाप को रोटी न देवे हरे बाप मत कहियो रामा, हरे बाप मत कहियो. सैल सोडा थोडं. तुम्ही तर म्हणजे आता थोडे वाजले 8:30 नाही का, 10-15-20 मिनिटं राहिले. थोडं मला सैल सोडा. जर पकडलं प्रमाणामध्ये तर महाराज असाच गुंतून राहील. मला अभंगाचे चिंतन कुठे द्यायचं तुम्हाला महाराज. अहो रिस्पेक्ट युअर सेल्फ अँड यू विल बी रिस्पेक्टेड. आदर सन्मानयुक्त मुखामध्ये भाषा पाहिजे महाराज. आणि त्याच्यापैकी बघा ना, कावळा एवढा फायद्याचा आहे, पण आपण कावळाजवळ घेत नाही. इतकी मोठी फजिती आहे. कावळ्यापासून आपली स्वतःची असणारी बेइज्जत पर्यंत जाते, तरी कावळा घेत नाही का. माऊली म्हणतात मधुरा वाणी होती, तुका म्हणे वाव पोटी, नाही का. माऊली म्हणतात जसं एखादा पोपट आहे, इतका गोड बोलतो, मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी. किती गोड प्रमाणित महाराज. म्हणून आपली मवाळ वाणी, मी तुला रसाळ शब्द जैसे कल्लोळ. अहो सदा शिवा जागृती. कधीही पण अनादरानं बोलत जाऊ नका. आणि विशेषतः आई वडील असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाला आपण आवकावं बोललं पाहिजे. उद्या माझ्या राजाची जयंती आहे. राजा कधी माय जिजाऊला आवकावं अरे तुऱ्याची भाषा वापरली का सांगा ना. अहो साहेब, अहो बाबा, अहो साहेब. आपल्या लेकराने सुद्धा आपल्याला अहो काहो बोललं पाहिजे. आणि आपण पण ध्यानात घ्या, सासू सासऱ्यांना अहो काहो बोलत चालला पाहिजे. नाही तर आपण मुर्का मारून पलीकडे जाल तर आपले लेकरं आपल्याला मुर्का मारून पलीकडे जातील, नाही कळत वाक्य. म्हणून आपण सुद्धा आदरानं राहा. प्राज्ञ शब्द चांगला असेल ना, सुज्ञ चांगला होतो. प्राज्ञेचं आज बिघड स्थिती जास्त आहे. विशेषतः मोठेच आज बिघडलेले आहेत. म्हणून लहान लेकरं बिघडायचा संभव झाला. माऊली म्हणतात तव श्री गुरु म्हणती काय झाले, ही समस्त ही आम्हा पावले. जसं माऊलींना निवृत्ती दादाने उठवलं ना, तसं आपण उठा आणि आपल्या स्वतः लेकरांना उठवण्यासाठी घडा. विठाला अहो सदाशिव हे एक अंग तमगुणाची उपाधी योगाने शिवदर्शनस मात्र आहे. आता ती फार मोठी व्यक्ती नामाची, ती मांडत नाही, पण सदाशिव हे व्याप्त दर्शने व्यवस्थित दर्शन म्हणजे शिव भगवंताचं आहे, एवढं लक्षात ठेवा. अहो सदाशिवा काय दे देवा, एक काम कर, देसी भक्ती मुक्ती भावा. कशा करता दे देवा, ते तो ती सेवा.
करावी ती तुम्ही सेवा, तुम्ही ती सेवा करा जशी त्यांनी केली तशी तुम्ही ती करा. आलं का लक्षात? मग प्रत्येक तीर्थात सेवा आहे महाराज. हा, तुम्ही कोणत्या तीर्थात जा. आई तुम्हाला कोणत्या तीर्थात जावं असं वाटतं सांगा बरं. गोड गोड तुमचं काय असं आवडतं तीर्थ कोणतं आहे? पांडुरंग तीर्थ आहे. काय पांडुरंगाची तीर्थाची सेवा आहे बरं? जी सेवा पांडुरंगाने केली ती काय काय थोडं 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 काय केली सेवा? आई बापाची सेवा, साधू संतांची सेवा, पुंडलिकाने पाहिलेल्या सेवेला भुललेला देव तू ती सेवा. वाक्य कळतात ना? मग मला तुम्ही गोड वाक्याचं उत्तर द्या. ती सेवा आपल्या महाराष्ट्रात असू द्या, भारत देशामध्ये असू द्या, होते ना? दिसते का? दिसते का सांगा ना तुम्ही. दिसते का सांगा. आता आपल्या घरी आहे याबद्दल आम्ही निसंदेह आहोत, पण बऱ्याच ठिकाणी दिसते का? जर दिसत असेल तर महाराष्ट्रामध्ये एवढं दुर्भाग्य आहे का एवढे मोठे वृद्धाश्रम वाढलेले आहेत महाराज. एवढं मोठं दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं. आणि विशेषतः शहरवासी मंडळींना माझ्या सगळ्यांना पाया पडून विनंती असेल का आपण शहरवासी आहात, आपण शहरामध्ये येत आहेत, स्वतःच्या उपजीविका चालवत आहेत, घरी वडील झाल्या मंडळींना कमीत कमी दिवसातून एक तरी फोन करत चला. त्यांना समाधान वाटेल. एक तरी फोन करत चला. आणि महिना 15 दिवसातून एकदा तरी गावाकडे जा, त्यांची विचारपूस करा. किती कमवलं याला अर्थ नाही, तुम्ही किती वेळा गेलात त्याच्यामध्ये तुम्हाला किती दिवसाचं मिळालं याला खरा अर्थ आहे. इतकं मिळेल ना, इतकं मिळेल, इतकं मिळेल तर त्याला बेमाप तुम्हाला मोजता पण यायचं नाही. म्हणून शॉर्टबट. आणि पटलं जर तिथे नसेलच काही तर त्यांना उचलावं, घरी आणावं, इथे आणून त्यांची पूजा करा. एक दिवसभर जगाच्या दरबारात श्री हरी विठ्ठल आपल्या असणाऱ्या दरबारात येऊन आपली सेवा करेल महाराज. बघा तुम्हाला पटलं तर घेऊन चला. फक्त त्यांच्याकडं कानाडोळा करू नका, असं वाकडं तिकडं बघू नका. आपण किती मोठे फॅशनेबल आहात पण एक दिवस ती फॅशनेबल व्यवस्था आपली नष्ट होणारी ध्यानात ठेवा. आपलं हे जे असं दिसतंय ना हे सोंग, एक दिवस हे सोंग निष्फळ होणारे हे ध्यानात ठेवा. त्याचं निष्फळ झाले ते फुकाट झालं नाही, तुम्हाला इथपर्यंत वाढवून त्याने पोचवले म्हणून ते निष्फळ झाले. फक्त त्या निष्फळतेला निष्फळतेचा दर्जा देऊ नका. ते फळाचं फळांकित भावानं कितीतरी उच्च कोटीचं आहे असं एकदा त्यांच्याजवळ जाऊन म्हणारे माय बाप हो तुमचा प्रवास सुखाचा आहे. बघा तुम्ही पटलं. हा, करावी ती तुम्ही सेवा. माझ्या श्री हरी विठ्ठलाने तीच सेवा केली, भगवान भोलेबाबांनी तीच सेवा केली. प्रत्येक दरबारात ती सेवा आहे. तुम्ही मला कोणताही दरबार सांगा, घरी जाऊन चांगला विचार करा आपण सगळे मंडळी. बघा ना तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा तीच सेवा आहे, माऊलींच्या दरबारात जा तीच सेवा आहे. तीच म्हणजे जी सेवा तीर्थानं केली तीच. रात्री मला काही मंडळींनी प्रश्न केला रात्रीच्या कीर्तनामध्ये, म्हणजे मला तुम्ही सेवा सेवा ह्या विषयावर जास्त जोर का देता? मी म्हटलं सेवेसारखं फळ ह्या जगात तरी मोठं कोणतंच फळ नाही. एवढी मोठी सेवा हे नावाचं फळ आहे. सांगू तुम्हाला किती मोठं फळ आहे, ऐका ना माय बाप. सज्जनगडावरती एक असा गावानं वेडा ठरवलेला माणूस का ज्याला काहीच कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. पूर्ण गावाने ठरवलं इज दी बिंडोक. काय कळलं का? हा सगळ्यात महामूर्ख. आणि सगळ्यांनी पकडला आणि सज्जनगडावरती रामदास स्वामींकडे नेऊन दिला. श्री संत रामदास स्वामी म्हणतात काय झालं हो? काहीच नाही, हाय बिंडोक आहे. असं का? बरं, हा तुमच्या दृष्टीने बिंडोक आहे, पण संत दरबारात आल्यावर तो बिंडोक राहत नाही. असं रामदास स्वामींनी जवळ घेतलं आणि असं कुरवाळलं. म्हटलं का रे बाबा काय नाव? माझं नाव काय हेच मला माहित नाही. अरे तुझं नाव तर आजपासून आवडाजी आहे रे बाबा, तू मला आवडलास ना म्हणून आवडाजी नाव आहे तुझं. आणि असं जवळ घेतलं म्हणजे काहीच नाही. तुला लोक असं म्हणतात, असं का? अरे तू असं नाही रे बाबा, एक काम कर, तुला जे कळतंय ना त्याच्यापैकी सगळ्यात सोपं कर, जे कळतंय तेच सांगतो. काय कर? हे बघ, हे समोर दिसतो हा राम, हा दिसतोय हा लक्ष्मण, ही दिसते ही सीता, आणि हा दिसतोय हा हनुमान. एवढ्या देवांकडे फक्त पाहायचं आणि ते देवच आहे असं समजायचं आणि त्यांची फक्त सेवा करायची, बस. याच्या पलीकडे तू काहीच करू नको. गेले 1, 2, 3 महिने उतरले आणि रामदास स्वामींना असं वाटलं, शिष्य बरोबर निरोप आणला. म्हटले स्वामी आपल्याला काशीला जायचंय हो. मग काशीला जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ह्या ठिकाणी ह्या देवाची सेवा कोण करणार? आणि म्हणून असा कोण करणार सेवा असा प्रश्न केला रामदास स्वामींनी. आणि आवडाजी पंत नावाचं व्यक्तिमत्व ताडकणी उठलं. म्हटले हा आवडाजी आहे ना बाबा, कशाला काळजी करता तुम्ही? जा कुठे जायचंय तिकडे. त्याला काशी सुद्धा म्हणता येत नव्हती. नाही कळलं का वाक्य? आणि मग सेवेला प्रारंभ केला. ऐका ना, त्याचा हरिपाठ पाठ नव्हता, त्याचे कोणते वेद पाठ नव्हते, 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण उपमहापुराण काही पाठ नव्हतं त्याचं. त्याचं फक्त एकच पाठ होतं, जे स्वामींनी सांगितलं ते करायचं. काय? असा नैवेद्य दाखवायचा, असा नैवेद्य दाखवल्यानंतर अशी देवाला आंघोळ घालायची, असं देवाला परत झोपवायचं, असं उठवायचं, असं उठवून परत आपण आंघोळ करायची, देवाला घालायची, असं नैवेद्य घालायचा आणि देवा पुढं थोडंसं वाटलं 2-4 टाळ्या वाजवायच्या आणि ही दिनचर्या कंटिन्यू सातत्यानं ठेवायची. असा महामंत्र दिलेला गुरुजींचा आदेश पाळला. आणि एक दिवस मात्र थोडी झोप लागून गेली आणि ताडकन आवडाजी पंत उठले आणि पाहताय देवा
अरे 4 वाजले रे, मी तर 3ला उठणार आहे, आज कसा उठलो नाही, किती पापी आहे, दुष्ट दुराचारी आहे, नाही 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 असं नाही जमणार म्हणे, मी उठायलाच पाहिजे होतं, पण मी नाही उठलो म्हणून तो तुझा सेवा करणारा जो पलीकडे बसलाय तो हनुमान तरी उठायला पाहिजे होता. नाही कळलं का वाक्य? कोण म्हणतंय? वेड म्हणतंय. कोण म्हणतंय? वेड वेड. आणि ज्या वेळेस त्या हनुमानाकडे पाहिलं म्हटलं लबाड खोरा, तुला पण कळत नाही रे, एवढा महामूर्ख आहे तू, सेवक आहे आणि मी पण कोण आहे? सेवक आहे. एक सेवक झोपला म्हणून दुसरा का झोपला होता का? उठ उठ. असं केलं हनुमान महाराज म्हटले आता तडाखा पाडायच्या अगोदर उठा. नाही कळलं का वाक्य? येड्याचा तडाखा पाडल्यावर शहाणे सुद्धा सरळ होता. विठाला विठा. गोड हनुमान महाराज उठले, म्हटले मारू नको, काय करायचं ते करू, बस काय तुझी सेवा करू. म्हटले माझी नाही, तू पण सेवा आहे के, मी पण सेवक आहे, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, ह्या वरीन करावा अभेरू, सहज लिले उदकी वया, तुही रक्षलिया निज सत्ये, निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपम. विठाला विठा. महाराज काय होतं माहिती का, तुम्ही जर बोललात ना तर यांना हेच लागत आहे फक्त कीर्तनकारण महाराज लोक बोलले पाहिजे इकडं. तुम्ही मोबाईल काढले का, यांनी डबल मोबाईल काढले म्हणून समजा. मी कायम सांगत असतो आप्पा, खरंच सांगत असतो, हातापाया पडून सांगतो. आता आमचे स्वामी पुढे बसलेले बाबा, जर आपण डिसिप्लिन जर मोडला कमांडरने एखाद्या वेळेस तर सैनिक काय करीन? काय करीन सैनिक? तुम्हाला सांगू काय आता काय करीन सैनिक? जर इथं जर एखाद्या वेळेस दुसरंच काही तयार केलं मी किंवा आमच्या सगळ्या ह्या मंडळीने, तुम्ही काय करा? अरे फौज थापल्याला लागतं काय महाराज? फक्त फौजेला कारण तर पाहिजे. महाराज तुम्हीच काढला मोबाईल, आम्हाला काय नाव ठेवता? नाही कळालं का वाक्य? डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस लाईफ, सो मच इन दिस परमार्थ, इन दिस बॉर्डर, सो मच आदिशक्ती भारत माता सुरक्षित आहे. फक्त शिस्तीनं सुरक्षित, शिस्तीमुळे. आणि एकदा का शिस्त दुभंगली महाराज, काय खरं नाही. ऐका ना मग. आणि अशी शिस्त लावली म्हटले आता आपण दोन्ही पण सेवक आहेत, पण आपल्या बरोबर तिसरा एक सेवक आहे म्हणे, लक्ष्मण दादा. उठ उठ. लक्ष्मण दादा म्हणले कमॉन मी पण आलो, काळजी नका करू. आणि म्हटले आता काम करायचं, बस आता मात्र आपण तिघांनी मिळून देवाची सेवा करायची. एकानी लाकडं, एकानी चूल आणि एकानी भाकरी. अरे भाकरी कोणाला येतात? म्हणजे आदिशक्तीला उठवा. माई जगदंबा सीतेकडे बोट केलं, सीता माई आदिशक्ती म्हणते मी पण आले, काही काळजी करू नका, स्वामी जेथे असेल ना तेथे मी पण हजर आहे. आणि शेवटी आई पण प्रगट झाली. म्हटले आता आपण सगळ्यांनी मिळून करू आणि सगळ्यांनी मिळून नैवेद्य दाखवू. म्हटले बरेच दिवस झाले आवडाची पंत म्हणतात, पण तो लंगूटवाला मात्र मला फसवून गेलाय बाबा, मला बाबाची भेट करून द्या. हनुमान महाराज म्हटले बसा आपल्या खांद्यावर, आता काळजी करू नका, काशीला नेऊन पोचवतो, पण फक्त एक करा, तिथे तरी जाऊन आज्ञान दाखवू नका. मी बऱ्याच अंतरावर उभा राहतो, जाऊन स्वामींना भेटा आणि परत माझ्याकडे या. आणि परत सज्जनगडावरती पोच करतो. आवडाजी पंत गेले, स्वामींचं दर्शन घेतलं. अरे आलास तरी कसा कसा, हे बघा तिकडं झोपलाय, त्याच्या वास्तव्याने आलो. मग तो कोण असं पाहिलं तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र परमभक्त हनुमंतराय महाराज. सांगण्याचं तात्पर्य असं, करावे ते तुम्ही सेवा, असतो मामा सर्वांचा भूषण. श्री क्षेत्र सिबिडी बेलापूर, नवी मुंबई. मायबाप ज्यांच्या कृपा आशीर्वादानं ह्या ठिकाणी या सप्ताहाचा प्रेरणास्रोत, या सप्ताहाची उंची तो मामा सर्वांच्या आशीर्वादानं, पण त्यातल्या त्यात सर्वात गोड आशीर्वाद तो मामा सर्वांवरती सदैव पाठीशी असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री
आदरणीय श्री बाळासाहेबजी थोरात साहेब आज ह्या आपल्या सुंदरशा अशा नामचिंतन पुष्पासाठी साहेब उपस्थित आहेत. जरा एकदा गोड टाळी वाजवा. बसा बसा साहेब बसा. थोडासा अल्पसा परिचय साहेबांचा, पण साहेबांचा सर्वात मी आवडता लाडका महाराज हे मात्र तुम्हाला माहीत नसेल. कारण मेजर महाराज म्हटलं की माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये मायबाप माझ्या साहेबांची थाप माझ्या पाठीशी सदैव असते महाराज. त्याच्यात आमच्या दुर्गाताईंची तर माझ्या पाठीशी गोड थाप असते महाराज. कारण ती पण काय म्हणत असते साहेबांना, दादा माझी आवडते महाराजी मेजर, हा लक्षात ठेवा, ही आमची आवडते महाराजी. गोड वाक्य बोलू सगळ्यांकरता. मायबाप 91चा कालखंड आहे. मला ज्यावेळेस इथे आल्याच्या नंतर बाबांनी फोन केला, म्हटले साहेब आज उपस्थित राहतात आपल्या सेवेला, म्हणजे आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी. मला फार आनंद झाला. तुम्ही म्हणाल असं कसं काय, वडीलधाऱ्या मंडळींची थाप ज्यावेळेस पाठीशी पडते ना त्यावेळेस इतका गोडासा प्रसाद मिळतो ना. मी 91चा वीरभद्र विद्यालय साकूरचा विद्यार्थी साहेब, आणि ज्यावेळेस सहकार महर्षी आदरणीय आमचे साहेबांचे वडील, ज्यांना आम्ही साक्षात दैवत म्हणत होतो महाराज त्या काळात, म्हणजे एका मंदिरात शिकणारा, मंदिरात स्वतःचा अभ्यास करणारा, आता साहेबांना सगळं माझे शब्द कळत असतील, ज्या मंदिरामध्ये आदरणीय कैलासवासी अशोक शेठ खेमनर, अशोकदादांचा माझ्यावर गोड आशीर्वाद असायचा, शंकरदादाचा गोड आशीर्वाद असायचा. आणि त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस डेअरीची मिटिंग असायची ती बिरोबाच्या मंदिरात असायची साहेब. आणि ज्यावेळेस बाबा यायचे ना त्यावेळेस बाबांचं असं मोठं स्वागत व्हायचं. आणि त्या मिटिंगमध्ये बाबा प्रारंभी बसायचे. आणि मग सेवा करण्यासाठी मी त्या ठिकाणी मंदिरातला एक सेवक असायचो, बिरोबाच्या मंदिरातला. आणि मग पाण्याची व्यवस्था मी करायचो बाबांची. आणि ज्यावेळेस मी बाबांची म्हणजे सहकार मश्री थोरात साहेबांची, साहेबांच्या वडिलांची, आलं लक्षात, नाव घेणं म्हणजे एवढ्या पामराचं एवढं उच्च नाही महाराज देवन, म्हणून आम्ही बाबा म्हणतो त्यांना. महाराज आवर्जून बाबा म्हणतो साहेबांच्या वडिलांना. इतकी मोठी का म्हणतो सांगू का, कारण ते माझ्या पाठीशी गुरु ह्या नात्यानं उभे राहिले. एवढा गरीब विद्यार्थी असायचो मी, त्या मंदिरातला सेवेकरी असायचो. आणि बेवारस सोडलेला मंदिरामध्ये, गरिबीची परिस्थिती महाराज, आणि त्या ठिकाणी अभ्यास करायचो. 91चा कालखंड, 1991चा. आणि त्या ठिकाणी असणारी माझी परिस्थिती पाहिल्याच्या नंतर बाबांनी विचारलं, म्हणजे हा कोण आहे नेमकं. त्यावेळेस सगळे मंडळी आदरणीय अशोक पाटील असतील, शंकर पाटील असतील, आमचे हनंत मामा असतील, आमचे सगळे मंडळी, हे सगळे पाटील मंडळी म्हटले हे लेकरू पारनेर तालुक्यातलं आहे आणि ह्या गावचं आहे, पण इथे बिरोबाची सेवा करते आणि शाळेत शिकत आहे. आणि मग असं म्हटल्याबरोबर मला एक 500 रुपयाचं बक्षीस त्यावेळेस बाबांनी दिलेलं. किती? 500 रुपयाचं बक्षीस. फक्त माझी ज्यावेळेस कीर्तन सेवा संपेल ना, माझ्या गाडीत माझा मोबाईल आहे, जर ती 500ची नोट माझ्या मोबाईलमध्ये नसेल ना तर ह्या ठिकाणी मी दोषी ठरला जातो. जर तुम्ही आत्ताही गाडी खोलल्यानंतर मोबाईलमध्ये एक 500ची नोट आहे, मग ती कोणाची माहिती आहे? आमच्या नामदार साहेबांच्या बाबांची मला दिलेली 500ची नोट आहे. मी अजून जपून ठेवली ती 500ची नोट महाराज. आणि वीरभद्र विद्यालयामध्ये 91ला 82 मार्क्स पाडणारा, गटात पहिला क्रमांक आणणारा, आणि त्या वीरभद्र विद्यालयामध्ये सोनेरी अक्षरात नाव कोरणारा हा प्रसाद कोणाचा असेल ना, बाबांनी दिलेल्या आशीर्वादाच्या थापेचा आहे महाराज. एवढे मोठे महाराज, एवढं मोठं मन आहे महाराज, एवढं मोठं मन आहे, इतकं विशाल मन आहे महाराज. हा, आणि म्हणून परिसरामध्ये गेल्याच्या नंतर तर संगमनेर तालुका माझा आवडीचा तालुका आहे महाराज. आम्ही बॉर्डरवरची मंडळी, त्या ठिकाणी पारनेर तालुक्याची बॉर्डर, मग त्या ठिकाणी एवढा गोड आशीर्वाद मिळतो महाराज. आज माझं परम भाग्य आहे, माझ्या सेवेला साहेब उपस्थित आहे. विठाला करावी ती तुम्ही सेवा, आईसे धरावे हा जीवा. सेवा धर्म जर असेल तर 100% आपल्या बाजूनं कौल आजन्म जन्मांतरित कोणी हटू शकत नाही. आलं का लक्षात? आता थोडेफार विघ्न प्रलंबित असतात, ते येतच असतात. धर्मशास्त्राचा नेहमी मी बोलून गेलो ना, कुर्वंती विघ्नांत मनुष्य मात्र हा, त्याच्यामध्ये अजिबातही खेद मानायचा नाही. म्हणून या मणी मानून हे केदू म्हणावा गोविंदू विरळ वेळा. आजही पण परिसरात विणताना साहेब काय होतं माहिती आहे का, लोकांचे काही वाक्य खानावर पडतात. आता आदरणीय स्वराज्य सैनिक संघटनेचे प्रकाश असतील, आपले सगळे मंडळी, आम्ही सगळं साहेबांकडे एक मागणी पण केली होती त्या काळात. तिथे आता आम्हाला व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधवांचं स्मारक फार मोठं आपल्या तालुक्यामध्ये उभं करायचं आहे. आणि काही क्षणाचा विलंब न लावता साहेबांनी काही मिनिटाच्या आत यस करून टाकलं महाराज. वा, एवढी मोठी स्मृती महाराज. आणि म्हणून आता काही ठिकाणी हिंडत असताना, फिरत असताना त्या सेवेकऱ्याला काही वाक्य कानावर पडतात महाराज. जी लोक असतात ना, जी लोक काही वाक्यप्रयोग करतात ना, ती लोक वाक्यप्रयोग कानावरती पडल्याच्या नंतर
कुठेतरी अरे बापरे असं आहे का बर 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 दुरुस्तीस मार्ग सापडेल त्यावेळी दुरुस्त करा दादा दैवत जवळच आहे विठाला देवा भगवंता श्री हरी विठ्ठला तू काय सेवा केलीस प्रत्येक तीर्थामध्ये सेवा आपला विषय चालला होता लक्षात ठेवा तुम्ही महादेवाच्या दरबारात जा तेथेही पण सेवाचे भगवान श्री हरी विठ्ठलाच्या दरबारामध्ये जाते ते सेवाचे आळंदीमध्ये जाते ते सेवाचे श्री क्षेत्र तुम्ही देहूमध्ये जाते ते सेवाचे श्री क्षेत्र त्र्यंबक मध्ये जा कोठेही सेवा तेथेही सेवाचे पैठण मध्ये जा तेथेही सेवाचे कोणत्याही तीर्थात जा तिथे फक्त सेवा आहे सेवा आहे सेवा आहे सेवा आहे याच्या पलीकडे काय नाही महाराज आणि ती सेवा मला आज अपेक्षित आहे माझ्या माऊलींनी जर मला हा काळ मंत्र दिला असेल तर श्री हरी विठ्ठला साक्षात स्वस्वरूप तम गुणातीत उपाधी योगाने भगवान भोले बाबा एक काम करा ना तुम्ही जी सेवा केली ना ती मला सेवा द्या मग नेमकं कोणती सेवा देऊ नामदेव महाराजा ज्या वेळेस भगवान भोले बाबा अंतर्गत शब्द व्याप्तीनं आपला प्रसाद नामदेव महाराजांजवळ मांडतात त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात एक काम करा जी तुमच्या कुशीत बसली ती कुशीत कोण बसली देवाच्या पार्वती माता नाही का ती आणि तुमच्या डोक्यावर बसली मुक्ती ती या दोन सेवा मला द्या वाक्य कळेल का तुम्हाला नाही का आता ह्या दोन सेवा जर देवाकडून काढून घेतल्यावर देवाकडे काय राहिलं बरं सांगा तुम्ही भोले बाबाकडे काय राहिलं मला सांगा ना हा जी तुम्ही सेवा केली तुमच्या कुशीतली ती मला सेवा द्या म्हणजे पार्वती माता मला द्या असं नाहीये पार्वती मातेने जी सेवा केली मागच्या जन्मात सती अवतारामध्ये ती सेवा मला द्या आता ती गोड कथा आहे फक्त त्या कथेचा एक भाव मांडतो तुमच्या समोर लक्षात ठेवा बापानं निरोप दिला नाही तरी बापाच्या यज्ञात गेली बापाच्या यज्ञात जाऊन आपल्या पतीला नेलं बाकीच्या पलीकडच्या स्थितीमध्ये बसवलं पतीचा अपमान झाला तरी पती काहीच बोलला नाही शेवटी पत्नीला कसं तरी वाटलं पळत पळत आली बाबा थोडं मुख आवराना आणि आवराना मुख पुन्हा शेवट प्रयोग करा बाप बोलायचा थांबला नाही शेवटी स्वतःचा देह त्या यज्ञ कुंडात केला रांगोळी करून घेतली स्वतःची ही जी सेवा आहे ती ती मला द्या याचा अर्थ असा आहे आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या संप्रदायामध्ये एखाद्याने जर असं बोट करून दाखवलं की हा संप्रदाय असा येऊन कंचित यू टर्न मारणार आहे तर त्याच ठिकाणी त्याचं बोट काढायला शिका ही सेवा मला द्या वाक्य कळतात ना जर कदाचित एखाद्या वेळेस साधू संतांना कोणी असं बोट दाखवलं जर कदाचित असं दाखवलं तर त्याचं बोट तेथेच काढण्याची पात्रता ठेवा ही सेवा मला द्या आणि कदाचित जर मी त्याही ठिकाणी त्या सेवेत पास होत नसेल तर या स्वतःच्या देहाला एखाद्या यज्ञ कुंडात जाऊन उडी मारण्यासारखी ताकद ही सेवा मला द्या ही सेवा महत्वाची सांगू येतो भयोदय श्रीय सिद्धी सहधर्म हा अंधकाराचा नायनाट प्रकाशाची वाट ज्या ठिकाणी दाखवली जाते त्याला सगळ्यात मोठा असणारा व्याप्त प्रसाद धर्म नावाचा शब्द म्हणतात मला माझ्या सेवेत माझा धर्म द्या हे नामदेव महाराजांना अपेक्षित आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण सुद्धा ती सेवा स्वीकारावी तुझ्या डोक्यावर जी मुक्ती आहे साक्षात गंगा ती सेवा मला द्या का तर ज्या वेळेस ती गंगा गंगा नाही ती तीर्थ आहे मी सुद्धा तीर्थ व्हावं हे गोड वाक्य बोलतो आपण स्वतः तीर्थ व्हा तीर्थ आपण व्हाल ना ते तीर्थ सुद्धा आपल्या जवळ तीर्थ झाल्याशिवाय राहत नाही न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही अटाअटी चंद्रभागे स्नान विद्यतो खारी कथा समाधान चित्ता सर्व काळ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे हे तीर्थाची व्याप्ती ती मला द्या म्हणजे माझी मुक्ती आणि माझी भक्ती तुम्ही पाहिल्याच्या नंतर देवा नामा मने महादेवा
हो सदा शिवा देसी भक्ती मुक्ती भावा करावी ती तुम्ही सेवा ऐसे धरावे ह्या जीवाने एकच धरा जी तीर्थात सेवा केली जाते ती तीर्थाची सेवा आपल्या जीवामध्ये येऊ द्या ही अपेक्षा श्री संत नामदेव महाराजांची आहे. याच्याही पलीकडे देवा तुम्हाला आहो ह्या नात्यानं आम्हाला कळावं असं वाटतंय. आपण सुद्धा एकमेकाला इज्जत देत द्या. आपण रिस्पेक्टिव्ह नातं तयार करत जा. आपली रिस्पेक्ट किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही ही एक अपेक्षित नामदेव महाराजांना आहे. याच्याही पलीकडे तुमच्या जवळची जी भक्ती समर्पण श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन पूजनम वंदन दास्य सख्य आत्मनिवेदनम यतिविधा नवविधा भक्ती याच्यापैकी जे संमिश्रीकरण ज्या भक्तीमध्ये येतं ना नवविधाचं ते नवविधाचं टार्गेट माझ्या अंतकरणात मला रुजवावं असं आपण ठरवावं हे ह्या जीवानं धरावं हा परम विचार देसी आईसा आलं का लक्षात. आणि म्हणून त्याच्यासाठी एक फायदा देऊन टाकला नामा म्हणे महादेवा चुकवी 84चा ठेवा. मोबाईलमध्ये हेवा हा पाठ आहे. हेवा हा पाठ चुकीचा आहे. माझे गुरुजी 1008 दिव्यानंदगिरी बाबा म्हणतात का महाराज फौजी एक लक्षात ठेवा हा पाठ चुकीचा आहे. मोबाईलमध्ये छापण्यामध्ये काही मिस्टेक असेल किंवा आता ते मोबाईलचं काय करायचं आपल्याला आपण गाथा बघावी नाही का घरी जाऊन 607 क्रमांकाचा अभंग आहे चांगल्यापैकी बघा चुकवी 84चा ठेवा. हेवा हा पाठ नाही. हेवा हा पाठ होतही नाही कुठं त्याचा अर्थही लागत नाही कसला संक्षिप्त भावार्थ पूर्वार्थ कुठे जुळतही नाही आणि म्हणून तो हेवा नाही. आता छापण्यात तो हेवा शब्द आहे पण तिथे ठेवा हा पाठ ठेवा हा परम विचार करा. घेतलेल्या अभंगाचा सरळ भावार्थ आहे ज्ञानेश्वर माऊली आलेल्या जीवनामध्ये रिस्पेक्ट युअर सेल्फ अँड यू विल बी रिस्पेक्टेड. आदर सन्मान स्वतःचा विचार उच्चार आणि आचार हे व्यवस्थापन विचारावर डिपेंड असतं. तो सुधारणं म्हणजे खरा परमार्थ होणं आहे. आपण प्रत्येकाने तो अंगीकृत करावाच. त्याच्याकडे अंडरलाईन करून ठेवा. शॉर्ट बट स्वीट हा आचरणायुक्त असणारा जो परम विचार आहे तो उच्चारणी व्यवस्थेमध्ये कधी माणसाला फसू देत नाही ही पक्की खात्री संतांची. म्हणून सन्मार्गवर्तिनी तिह संत विद्या विनय वृद्ध इतिह संत संयवर्तत इतिह संत नाही का. संतांना शरण जावं त्यांची शरणागती घ्यावी धर्मशास्त्राचे काही नियम पाळावे. धर्मशास्त्राप्रमाणे आपलं स्वतःचं असणारं जे अस्तित्व आहे ते बहु ठिकाणी कुठेतरी अडथळ्यामध्ये सापडण्यापेक्षा स्वल्प वाटेने न्यायचा प्रयत्न करावा. हाच माझा आजचा क्रांतीचा मशालयुक्त अप्रतिम अतिसुंदर असा संदेश असेल. ज्यांनी बाळगला ते जीवनामध्ये यशस्वी आहे. आम्ही फौजी माणसं बाळगत असेल तर मला वाटतं आपण का बाळगू नये नाही का दादा. आणि हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं का तर मग मात्र दुसरा येईल तो तुम्हा आम्हाला घेऊन जाईल. एका जनार्दनी आमचं काय जाईल वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सोपी नाही का ही करत चला. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. अरे जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हम जिएंगे और मरेंगे हैं वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे हे वतन तेरे लिए. जगा देवासाठी जगा मरा साधू संतांच्या सेवेसाठी जगा मरा समाजाच्या सेवेसाठी जगा मरा माय बापाच्या जगा मरा पटलं तर भारत मातेच्या सेवेसाठी. जीवनाचं साफल्य जवळ आणि म्हणून शहीद बॉर्डर जवान असणाऱ्या सुस्थितीमध्ये माझा रात्रंदिवस पहारा करणारा श्री हरी विठ्ठल बॉर्डरवरती उभा आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुखरूपे. माझं पहिलं नमन त्या बॉर्डरवरच्या माझ्या मायबापाला आहे. ज्या मायबापानं हे मायबाप सुरक्षित ठेवले. माझं दुसरं नमन ह्या मायबापाला आहे. त्या मायबापांची घडी ज्या असणाऱ्या राजकीय व्यवस्थेमधल्या माझ्या सगळ्या मायबापांनी व्यवस्थित ठेवली. माझं नमन त्या तिसऱ्या राजकीय व्यवस्थेला आहे. आणि ह्या राजकीय व्यवस्थेला ज्याने सुरक्षित ज्ञान दिलं सुरक्षित बुद्धी दिली जो देणारा माझा श्रीहरी विठ्ठल आहे. माझं चौथं नमन माझ्या त्या श्रीहरी विठ्ठलाला आहे. मायबाप
ही अशी सुबुद्धी सुव्यवस्था अशीच वृंदंगत राहो. श्री क्षेत्र सुनील गावस्कर ग्राउंड CBD सेक्टर क्रमांक 1 यावरची सुव्यवस्था अशी अशी मोठी होत जावो एवढा गोडगोडसा आशीर्वाद माझ्या व्यासपीठाचा असेल. अध्यक्ष, विश्वस्त, उपाध्यक्ष सर्व मायबापांनी माझ्यावर दाखवलेले ह्या फौजीवरती प्रेम जेवढं जेवढं शक्य उत्तराही होता आलं तेवढं होण्याचा प्रयत्न केला. आज साहेबांच्या खातीर थोडंसं साहेबांवरती 2-4 मिनटं मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी आली. साहेबांचा असणारा गोड आशीर्वाद पाठीशी आहे, आमच्या बाबांचाही गोड आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि विशेषतः साहेबांचा आपल्या सर्वांवरती गोड आशीर्वाद पाठीशी असा राहावं आणि राहणारही आहे, लक्षात ठेवा. कारण का फार मोठा त्यागी आहे महाराज. हे मुळात तर वास्तविक पाहता कुटुंबच फार त्यागी आहे. अप्रतिम अति सुंदर असं कुटुंब आहे महाराज. प्रत्येक गोरगरिबाच्या सत्तेमध्ये सुव्यवस्थेस पात्र काही जर बिघाड होत असेल ना तर कधी कधी कोणत्याही स्थितीला कसंही जाऊन हाक मारा, अगदी हजरच आहे महाराज. हे अनुभवातले बोले आणि सगळी सेवा आज माझ्या सेवेला उपस्थित असणारे आमचे हरिभक्तपरायण महाराज असतील, आमचे सगळे हे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळी असतील, आदरणीय माजी महसूल मंत्री मामा सर्वांचं वैभव, आमचे नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब असतील, त्यांच्या समवेत आलेले सगळे माझे हे मायबाप. आता माझी ओळखच नाही साहेब जास्त ना. काय झालं माहिती का, मला थोडं कार्यकर्त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती, तुम्ही काय दिली नाही आप्पावर थोडी. आता साहेबांचा परिचय आहे मला, पण आता म्हणजे दळवी साहेब वा 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 हसबा साहेब, अण्णा मला माफ करा बरं का, अण्णा मला माफ करा. टाळी वाजवा मला साहेबांचा. आबा आहे. आबा ना, वा 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 करत ऐकून या आबा. वा छान छान छान. पद्मश्री भूषण. वा हा का, अरे वा 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 वा. आमचा परमवीर चक्रयुद्ध आहे म्हणायचा आबा आमच्या इकडे. अरे महाराज वा 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 वा. फुकट नाही मिळत कोणालाही महाराज, त्याच्यासाठी काहीतरी घासावं लागतं. पायातली बळ, पोटातली कळ आणि डोक्यातली वळवळ ज्या ज्या त्याची जागरूक आहे ना महाराज. पद्मश्री काय आमच्या अण्णांना पद्मश्री नाही परमवीर चक्र विजेता प्राप्त होतील असे आमच्या आबा आहे महाराज. सगळे म्हणजे माझे मान्यवर महाराज. कारण स्वतः करता नाही, दुसऱ्या करता झटला तो आयुष्यभर झटत राहणारच आहे आणि झटणारे असे व्यक्तिमत्व आहे. आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, गोड आशीर्वाद द्यावा. झालेली सेवा 2-4 मिनटं वर गेली, मला माफ करा. आमच्या सगळ्यांच्या चरणी आणि पद्मविभूषण आदरणीय आमच्या आबांच्या चरणी, साहेबांच्या चरणी, समवेत आलेल्या माझ्या मायबापाच्या चरणी, विशेषतः सगळे आजी पदाधिकारी असतील त्यांच्याही चरणी माझी सेवा समर्पित करतो. मृदुंगाचार्य गोड अप्रतिम अति सुंदर आहे, आमचे बाबा सुंदर आहे, गायक वादक मंडळी सुंदर आहे, संस्कृती आमच्या आदरणीय गोरडे मामांची अप्रतिम अति सुंदर अशी आहे आणि विशेषतः शूटिंग बॉडी बाबा फार गोड आपण आहात. काय बॉडी आपली महाराज, जरा व्यायाम करावा असं वाटतं आपल्या बॉडी आणि ते खरंच साहेब गोड अशी आपली बॉडी आहे. आपल्याकडे पाहून धन्य जय विठ्ठल जय